हॅलो डिअर स्टुडंट्स, जसं की आपल्या ह्या चॅनलवरती अकॅडमिक्ससोबतच त्याच्याशी रिलेटेड अदर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जसं की वेगवेगळ्या एक्झाम्स असतील, वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स असतील किंवा अशाच महत्त्वाच्या माहिती मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते. आज देखील मी तुमच्यासाठी अशीच एक महत्त्वाची माहिती जी मला मिळालेली आहे ती तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. बघूयात काय आहे ही माहिती. सो स्टुडंट्स, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यातर्फे NTS ही जी एक्झाम होते त्या NTS एक्झामशी रिलेटेड हे ऑफिशियल अशी माहिती देणारं माहितीपत्रक किंवा परिपत्रक ज्याला म्हणू आपण, हे इथे तुमच्यासमोर दिसत आहे. ह्या परीक्षेचा जो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला, त्याची ही वेबसाईट दिलेली आहे. 16/11/2021 पासून ह्याचे फॉर्म तुमचे फिल करायला तुमची ही प्रोसेस जी आहे ॲडमिशन घ्यायची ती चालू झालेली आहे. आता ह्याची जे स्टुडंट्सना ऑनलाईन म्हणजे हे जे ॲप्लिकेशन करायचं आहे ते ऑनलाईनच करायचं आहे, राईट. ह्याच्यासाठी असणारी जी माहिती आहे, जर तुम्ही OBC असाल तर त्याच्यासाठीची जी नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र, इकॉनॉमिकली वीक सेक्शन असाल तर ह्या सगळ्या जी लागणारी डॉक्युमेंट्स आहेत ती सगळी तुम्ही ऑनलाईन सबमिट करायची आहेत शाळेमार्फत, राईट. हे तुम्ही पर्सनली किंवा इंडिव्हिज्युअली नाही करायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये जे शुल्क आहे काय काय आहे ते आपण परत पुढे बघणारच आहोत. तर प्रत्येक प्रत्येक संस्थेसाठी 200 रुपये हे आहे आणि प्रति विद्यार्थी शुल्क जे आहे ते 150 रुपये आहे, राईट. त्यासाठी तुम्हाला बँकिंग किंवा जे कार्ड असतं आपलं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ह्याच्या थ्रू ऑनलाईनच पद्धतीनं हे सगळे फॉर्मची प्रोसेस जी आहे ती करायची आहे. आता बघूया डिटेल इन्फॉर्मेशन. हे कशासाठी असते एक्झाम, जसं की तुम्हाला टायटल जे आहे आपलं आजच्या व्हिडिओचं ज्याच्यातूनच तुम्हाला कळलं असेल की ऑल अबाउट NTS. सो थोडक्यात ह्या NTS एक्झामची माहिती पण आपण आज बघणार आहोत, अलॉंग विथ त्याचा सिलेबस काय असणार आहे, इन डिटेल सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सो सगळ्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन जे बुद्धिमान विद्यार्थी आहेत त्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही जी परीक्षा आहे ती घेतली जाते. ह्याची निवड पद्धती जी आहे ती NCERT ह्यांच्यामार्फत केली जाते. ह्या परीक्षेचे 2 स्तर असतात, जसं की तुम्हाला पण माहिती आहे. एक पहिला जो स्तर असतो तो राज्यस्तरीय असतो आणि त्या परीक्षेमध्ये राज्यस्तरीय ज्या परीक्षेमध्ये जे क्वालिफाय होतात त्यांनाच दुसऱ्या स्तरावरती परीक्षा द्यायला ते इलिजिबल असतात. आता पहिली जी राज्यस्तरीय परीक्षा जी तुम्ही आत्ता सगळेजण देणार आहात त्यासाठीची पात्रता काय आहे, तर ते स्टुडंट्स 10वीमध्ये शिकत असले पाहिजेत. वयाची, उत्पन्नाची वगैरे अशी काहीच अट नाही किंवा तसंच कोणती म्हणजे कुणीही 10वीमध्ये शिकत असलेला कोणताही विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतो, राईट. आता ओपन डिस्टन्स लर्निंग म्हणजे जे शाळेबाहेरनं जे परीक्षा देतात ते देखील हे स्टुडंट्स या एक्झामसाठी बसू शकतात. वय फक्त काय असं त्यांचं 1 जुलै 2021 रोजी त्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी हवं, ते नोकरी करत नसावेत आणि जे 10वीच्या परीक्षेला पहिल्यांदाच बसत आहेत हे स्टुडंट्स सगळेजण या परीक्षेसाठी पात्र आहेत. अर्ज कसा करायचा आहे ते तुम्हाला आत्ताच आपण बघितलं. ऑनलाईनच फॉर्म भरायचे आहेत तुम्हाला शाळेमार्फत आणि सगळी जी लागणारी डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्ही शाळेमध्ये घेऊन जायचं आणि त्याची जी फी आहे 150 रुपये तीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन पेमेंटच्या मोडनी ट्रान्सफर करायची आहे. या ऑनलाईन भरलेल्या फॉर्ममध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर ती 13 डिसेंबर 2021 पर्यंतच करायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती ही तुम्हाला करता येणार नाही आहे. शुल्क म्हणजेच फीज काय काय आहेत बघा. ऑनलाईन नियमित आवेदनपत्र भरण्यासाठी 16 ते 30/11 म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंतची तुमची डेडलाईन आहे. 150 रुपये फी आहे आणि शाळा संलग्नता शुल्क 200 रुपये प्रतिसंस्था हे संस्थेच्या ह्याच्यातले आहे. त्यानंतर विलंबन म्हणजेच लेट फीज भरून तुम्हाला 275 रुपये 1 डिसेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत तुम्ही लेट फीज देऊन हा फॉर्म भरू शकता. अतिविलंबन जास्त लेट जरी असेल ते सुद्धा आहे. 8 डिसेंबरपासून 13 डिसेंबरपर्यंत तुम्ही 400 रुपये फी भरून सुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म फिल करू शकता. आणि ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्र भरणे म्हणजे शाळेमुळं जर उशीर झाला असेल, स्टुडंटकडून कोणती चूक नाही बट शाळेमार्फत जर काही लेट झाला असेल तरीसुद्धा ते स्टुडंट 13 डिसेंबरपर्यंत तुमचे अर्ज हे भरू शकतात. त्यासाठीची फी आहे 525 रुपये. आता डेट्स काय आहेत तर महाराष्ट्र जी आहे महाराष्ट्र राज्यासाठीची तर ती रविवारी 16 जानेवारी रोजी असणार आहे 2022ला, राईट. आता ह्याचं टाईम टेबल काय आहे बघा.
हे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठीचं टाइम टेबल आहे. मॅट, ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणतो, 100 गुणाची परीक्षा असते. एकूण 100 प्रश्न आहेत. 120 मिनिटाचा वेळ दिला जातो. जर दृष्टीहीन म्हणजे दृष्टी अपंग असेल किंवा डोळ्यांमध्ये व्हिजनमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर त्यांच्यासाठी 30 मिनिटाचा जास्त वेळ देण्यात येणार आहे. 10:30 ते 12:30 2 तासांचा हा वेळ असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 40% ही कमान पात्रता जी पाहिजे, म्हणजे तुम्हाला परीक्षेत पास होण्याची जी हे आहे तर त्याच्यात तुम्हाला 40% मिनिमम मार्क मिळाले पाहिजेत. त्यानंतर स्कोलास्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याला आपण सॅट म्हणतो, त्याच्यासाठी परत 100 मार्कांचे गुण आहेत. प्रश्न 100 असणार आहेत. त्याच्यासाठी 120 मिनटं तुम्हाला दिलं जाणार आहे. म्हणजे 1.5 ते 3.5 पर्यंतची ही एक्झाम असणार आहे. ह्याच्यात पण तुम्हाला 40% ही पासिंगसाठीची जी पर्सेंटेज आहे ते असणार आहेत. आता जी मॅट एक्झाम असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमची बौद्धिक क्षमता चाचणी केली जाणार आहे, याच्यामध्ये कार्यकारण भाव म्हणजे लॉजिक असेल, रिझनिंग ज्याला म्हणतो आपण, ह्या वेगवेगळ्या संकल्पनांवरती आधारित 100 प्रश्न असणार आहेत. वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत. आणि जो दुसरा पेपर असतो ज्याला स्कोलास्टिक ॲबिलिटी, ज्याच्यातून टेस्ट केले जातात, ह्याच्यामध्ये 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमांवरती असेल. याच्यामध्ये सायन्स, सोशल स्टडीज आणि मॅथमॅटिक्स हे 3 विषय असणार आहेत आणि तिघांचे मिळून 100 प्रश्न असणार आहेत. त्यापैकी सायन्समध्ये तुम्हाला 40 मार्क असणार, सोशल स्टडीजसाठी 40 मार्क आणि अल्जेब्रा जॉमेट्री मिळून 20 मार्क्स असणार आहेत. असा टोटल 100 मार्कचा पेपर असणार आहे. त्यापैकी बघा सायन्समध्ये जर स्पेसिफिकली बघायचं झालं तर 40 मार्क कसे कसे डिस्ट्रीब्यूट केलेत. फिजिक्ससाठी 13, केमिस्ट्रीसाठी 13 आणि बायोलॉजीसाठी 14 मार्क्स असणार आहेत. टोटल 40पैकी हे मार्क्सचं डिव्हिजन झालं. सोशल स्टडीजसाठी बघायला गेलं तर हिस्ट्रीसाठी 16 गुण आहेत. राज्यशास्त्र म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो रे, नागरिकशास्त्र किंवा सिविक्स जे म्हणतो आपण, जे ते 8 मार्क आणि जॉग्रॉफी जो आहे तो 16 मार्क, राईट. त्यानंतर गणितासाठी अल्जेब्रामध्ये 10 आणि जॉमेट्रीसाठी 10 मार्क्स. हे तुम्ही हिंदी, मराठी, इंग्लिश ह्या वेगवेगळ्या मीडियम्स आहेत, त्याच्यापैकी तुम्ही कोणतीही मीडियम चूज करू शकता. हे तुम्ही फॉर्म भरतानाच तुमचं माध्यम चूज करायचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नासमोर तुम्हाला 4 म्हणजे जे OMR म्हणतो ना आपण, ऑप्टिकल मार्क रेकग्निशन, ह्याच्यातर्फे तुम्हाला ह्याच्यामार्फत काळे किंवा निळा बॉलपेनचा यूज करून तुम्ही सोडवायचे. जसं की तुम्ही स्कॉलरशिपचे पेपर देता, तुम्हाला हे OMRची पद्धत कशी असते ते चांगलेच माहीत आहे. प्रवेशपत्र तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे, म्हणजे तुमचे जे एक्झाम हॉल तिकीट ज्याला म्हणतो आपण, तर ते तुम्हाला शाळेच्या म्हणजे एक्झामच्या आधी 10 दिवस ऑनलाईनच मिळणार आहेत. हे घ्यायचे, त्याची प्रिंट काढून घ्यायची आणि हे प्रत्येक स्टुडंटपर्यंत पोहोचवायची जबाबदारी ही शाळेची असेल, राईट. आता ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला आत्ता सांगितलं OMR पद्धतीनं ह्याचं मूल्यमापन करणार आहेत. ह्याची गुण पडताळणी हे काय आहे, कॉम्प्युटराइज्डच असल्यामुळे त्याची परत काही वेगवेगळं व्हेरिफिकेशन तुम्हाला करण्यात येणार नाही आणि तुम्हाला वेबसाईटवरती एक्झाम झाल्यानंतर त्याचं मार्क्स देखील कळतात, म्हणजे करेक्ट आन्सर्स काय आहेत त्याच्यावरून तुम्ही तुमचे मार्क्स लगेचच बघू शकता. ह्याला पण आरक्षण आहे. SC कॅटेगरीसाठी 15% आहेत आणि STसाठी 7.5% शिष्यवृत्त्या ह्या रिझर्वड आहेत. तसंच OBCसाठी 27% आहेत. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी 10% आहेत. ह्या वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या त्यांनी प्रत्येक कास्ट वाईज जसं आपलं रिझर्वेशन असतं त्या पद्धतीनं हे वेगवेगळं आरक्षण ह्या सेक्शनमध्ये देखील आहे तुम्हाला, राईट. आता हे जर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, तुम्ही SC असाल, ST असाल, OBC असाल, ह्यापैकी कोणत्याही वर्गामध्ये तुम्ही येत असाल तर त्यासाठीचे तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहेत, इथं तुम्हाला ती वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि मग त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करू शकता, ठीक आहे. आता विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाते, तर जसं तुम्हाला आत्ताच बघितलं, राज्यस्तर जो पहिला स्तर आहे, जी तुम्ही आत्ता एक्झाम जानेवारीमध्ये देणार आहात, त्यामध्ये जे सिलेक्ट होतील त्याच मुलांना सेकंड जो एक्झाम असणार आहे त्याला ॲपियर होण्याची त्यांना क्वालिफाय जे होतील तेच फक्त सेकंड लेवलची एक्झाम ही देऊ शकतात. पात्रता कशी असणार, तर दोन्ही मिळून म्हणजे मॅटमध्ये तुम्ही 40% आणि सॅटमध्ये 40%, बरोबर, जनरलसाठी, आणि SC आणि ST ह्यांच्यासाठी 32% हे गुण आवश्यक आहेत तुम्ही या पहिल्या स्टेजच्या एक्झामसाठी इलिजिबल होण्यासाठी, राईट. जे स्टुडंट्स परदेशात आहेत पण भारतीय आहेत त्यांना देखील ह्या एक्झाम
ला अपियर होता येतं. त्यासाठी त्यांनी देखील कॉम्प्युटराइज्ड आवेदनपत्र जो फॉर्म जो आहे तो ते फिल करू शकतात. राईट. आता दुसरी जी परीक्षा आहे जी राष्ट्रीय स्तरावरती होणार असते त्या एक्झाममध्ये कोण बसू शकतात? जे फक्त पहिल्या लेवलला पास झालेले आहेत. मग त्याचं सगळं टाइम टेबल वेगळं असतं. साधारण मे 2022च्या शेवटच्या आठवड्यात त्याची सगळी जी माहिती तुम्हाला देण्यात येईल आणि 12 जून 2022ला ही सेकंड स्टेजची एक्झाम जी आहे ती तुम्हाला देण्यात येणार आहे. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसते. ठीक आहे. आणि निकाल NCERT थ्रू तुम्हाला त्या वेळेस त्या डेट्स डिक्लेअर केल्या जातील. आता हे झाली इन्फॉर्मेशन अबाउट 2022ला जी एक्झाम होणार आहे तुमची त्याबद्दल. आता मी तुम्हाला दाखवते डिटेल्ड सिलेबस. प्रत्येक जसं आत्ता तुम्हाला मी सांगितलं वरती की सायन्समध्ये असेल तर फिजिक्ससाठी केवढे मार्क, बायोलॉजीसाठी केवढे मार्क, बट त्यात सुद्धा डिटेल काय काय सिलेबस आहे 10thच्या स्टुडंटसाठी. ऑल्सो तुम्ही कोणते कोणते बुक्स रेफर केले पाहिजेत सो दॅट तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात, कशी प्रिपरेशन केली पाहिजे ही देखील माहिती आता आपण बघणार आहोत. हां, आता इथं बघा मॅथ म्हणजे जो आपला पहिला पेपर आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टवाला, त्याच्यासाठीचा तुमचा सिलेबस काय आहे. त्यातला जो पहिला असतो व्हर्बल रिझनिंग, त्याच्यामध्ये ॲनालॉजी, क्लासिफिकेशन, सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, डायरेक्ट सेन्स टेस्ट, मॅथमॅटिकल ऑपरेशन, पझल्स, वेन डायग्राम्स, लॉजिकल सिक्वेन्स ऑफ वर्ड्स, क्लॉक्सचे प्रॉब्लेम्स, सिरीज कम्प्लिशन टेस्ट, इन्सर्टिंग अ मिसिंग कॅरेक्टर, अल्फाबेट टेस्ट, ब्लड रिलेशन्स, व्हेरिफिकेशन ऑफ ट्रूथ ऑफ द स्टेटमेंट, ॲनालिटिकल रिझनिंग, अरिथमॅटिकल रिझनिंग टेस्ट आणि ह्या सगळ्या टेस्ट असतील तुम्हाला. पहिला जो कॅटेगरी आहे व्हर्बल रिझनिंगसाठी. त्यानंतर सेकंड कॅटेगरी जी आहे ती नॉन वर्बल रिझनिंग. ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन, ट्रान्सपरंट पेपर फोल्डिंग, ॲनालिटिकल रिझनिंग, इनकम्प्लीट फिगर्स, सिरीज, एम्बेडेड फिगर्स, वॉटर इमेजेस, फोल्डिंग पेपर कटिंग म्हणजेच कट केल्यानंतर हा शेप कसा दिसेल वगैरे अशा प्रकारचे, ॲनालॉजी, डॉट फिक्सिंग सिच्युएशन अँड प्रॉब्लेम्स ऑन क्यूब्स अँड डायस. त्यानंतर सॅट दॅट इज स्कॉलास्टिक ॲबिलिटी, जसं आपण सायन्स, मॅथ आणि सोशल स्टडीज ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. याच्यामधला पहिल्यांदा मॅथमॅटिक्सचा सिलेबस बघूयात काय आहे. अल्जेब्राइक एक्सप्रेशन, बेसिक जॉमेट्री, पर्सेंटेज अँड इट्स ॲप्लिकेशन, मेन्सुरेशन, प्लेइंग विथ नंबर्स, रेशनल नंबर्स, लिनियर इक्वेशन, अरिथमॅटिक्स, डायरेक्ट अँड इन्व्हर्स व्हेरिएशन, एक्सपोनंट, नंबर सिस्टम, सरफेस एरियाज अँड व्हॉल्यूम, ट्रिगोनोमेट्री, प्रोबॅबिलिटी, arithmetic progressions, coordinate geometry, statistics, square and cube roots, quadratic equations, circles and triangles, simple and compound interest. हे एवढे सगळे येतील तुमचे मॅथमॅटिक्समध्ये. राईट. म्हणजेच अल्जेब्रा आणि जॉमेट्री दोन्ही ह्याच्यामध्ये कंबाईंड आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे बघा कोणते कोणते सिलेबस ह्याच्यात आहेत. ॲसिड, बेसिस अँड सॉल्ट्स, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, फूड प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट, लाईफ प्रोसेसेस, मेजरमेंट, motion and force, reproduction, sound, universe, carbon and its compounds, fibers and plastics, human body, magnetic and electricity at work, microorganisms, periodic classification of elements, some common diseases, structure of atom, work and energy, air, diversity in living organisms, heredity and evolution, light, metals, non-metals, environment, soil, sound of energy आणि water. हिस्ट्री, जॉग्राफी, सिविक्सचे काय काय आहेत बघा. ॲग्रिकल्चर, ब्रिटिश राज, डायव्हर्सिटी अँड लाईव्हलीहूड, 18th century पॉलिटिकल फॉर्मेशन, लोकल अँड स्टेट गव्हर्नमेंट, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ अँड रॉक्स, दिल्ली सल्तनत, नॅशनलिझम वर्सेस कंट्रीज, द ज्युडिशियरी, UN अँड इंटरनॅशनल एजन्सीज, फ्रेंच रिव्हॉल्युशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, वॉटर रिसोर्सेस, then atmosphere, culture, science and literature, early medieval period, then introduction to and sources of ancient history, Indian history, Indian economics, industrial revolution, resources and development, the Mughal empire, Vedic period, popular movements of social reforms, medieval architecture and culture, our country India, solar system, world history, Mauryas, union government, natural vegetation, population, empires and kingdoms, motion of earth, Jainism, Buddhism, conquers of distant lands, industries, Indian freedom struggle, India and its neighbors, early states, democracy and elections and biosphere. हुश. हा एवढा सगळा सिलेबस झाला तुमचा हिस्ट्री सिविक्सचा. आता स्टुडंट्स हा जर तुम्ही सिलेबस सगळाच बघितला तर एक लक्षात आलं असेल तुम्हाला 8th स्टँडर्ड 8, 9, 10, 11, 12 ह्या सगळ्याचाच तुम्हाला थोडक्यात अभ्यास करायचा आहे in order to score high in the given exam, right?
आता ही झाली इन्फॉर्मेशन पूर्ण सिलॅबसची. ह्याच्यानंतर तुम्हाला मी माहिती देणार आहे ह्याच्यासाठी जे बेस्ट बुक्स कोणते कोणते आहेत. तुम्हाला चांगले प्रिपरेशनचे जे बुक्स हवे असतील तर त्या बुक्सच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तुम्हाला, डोंट वरी. आता बघूयात ह्याचे प्रिपरेशन करायच्या स्पेशल अशा टिप्स काय आहेत. स्टुडंट्स, ह्या एक्झामची ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा, प्रोसिजर काय आहे, सिलॅबस आपण बघितला. आता आपण बघायचं आहे ह्याचे बुक्स काय आहेत. बुक्सची तर लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. त्या लिंक्स बघून तुम्ही बुक्स परचेस करू शकता. आता बघूयात, हे सगळं तर सुरुवात झाली आपली, सगळं मटेरियल मिळालं. अभ्यास कसा करायचा. आता जसं की तुम्हाला माहीत आहे ऑलमोस्ट 1 मंथ राहिलेला आहे एक्झामसाठी. बऱ्याच जणांनी आधीपासून प्रिपरेशन केलेली असेल, बऱ्याच जणांना माहीत नसेल कसं करायचं, काय करायचं, आणि आता थोडं टेन्शन पण आलेलं असू शकतं की आता महिनाच राहिला आणि एवढ्या महिन्यात काय अभ्यास करायचा. सो ते देखील मी तुम्हाला सांगते. लवकरच त्याच्यावरती रिलेटेड काही सिरीज देखील सुरू करायचं आपल्या डोक्यात आहे. सो तोपर्यंत तुम्ही प्लॅनिंग कसं कराल. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो इथे येतो तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट. तुम्हाला तुमच्या दिवसाचा जो वेळ आहे तो प्रॉपरली स्कूल आणि तुमचा रेग्युलर अभ्यास ह्याच्याबरोबर ह्याच्या स्टडीसाठी देखील व्यवस्थित टाईम जो आहे तो मॅनेज करावा लागणार आहे तुम्हाला. बिकॉज सिलॅबसची जी डेप्थ आहे, जो व्हास्टनेस आहे तो खूप जास्त आहे. जसं की CBSEचे जे बुक्स आहेत, NCERTचे टेक्स्ट बुक्स आहेत, तुम्हाला ह्याच्यासाठी 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्डचे NCERT बुक्स, तसंच 8, 9, 10चे CBSE आणि स्टेट बोर्ड ह्या दोन्हीचे पण बुक्स तुमच्यासोबत टेक्स्ट बुक जे आहेत ते बेसिकली असणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या बुक्सचा अभ्यास करायचा म्हणजे नुसतं वाचत जायचं का, तर नाही. प्रत्येक विषय, आता जसं की काही जणांना SST सोपा वाटतो, काही जणांना मॅथमॅटिक्स सोपा वाटतो, काही जणांना सायन्स. तर तुमचे जे वीक पार्ट्स आहेत त्या वीक पार्ट्सवरती जास्त तुम्हाला फोकस करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. हे करत असताना तुम्ही टेक्स्टबुक जेव्हा समोर घेऊन ठेवता तर महत्त्वाचे वर्ड्सना त्या टेक्स्टबुकमध्ये अंडरलाईन करायची. ऑल्सो तुमची एक नोटबुक सोबत ठेवा, त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स त्या तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही मेन्शन करून ठेवा. ह्या नोट्सचा तुम्हाला एक्झामच्या वेळेस जातानाची रिव्हिजन असते, जातानाचा अभ्यास असतो, तेव्हा तिथं यूज होणार आहे. कारण सगळी पुस्तकं एकदम वाचत बसण्यापेक्षा तुम्हाला त्या आयत्या तयार केलेल्या नोट्सचा नक्कीच त्यावेळेस फायदा होणार आहे. ह्याच बरोबर आता हे एक बुकमध्ये काय दिलं आहे, सपोज तुम्ही स्टेट बोर्डमध्ये समजा डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड स्टेट बोर्डमध्ये काय इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे ते तुम्ही एकदा बघूनच घ्याल. तसं बघायला गेलं तर डेप्थ CBSEच्या सिलेबसची कंपॅरेटिव्हली जास्त आहे. सो मग तो पार्ट डिटेल बघायचा आहे. मग डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये जी वेगवेगळे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सचं स्ट्रक्चर, त्यांचं फंक्शन, अशा पद्धतीनं शॉर्टमध्ये वर्डमध्ये तुमच्या नोट्स ह्या तुमच्या नोटबुकमध्ये प्रिपेअर्ड पाहिजेत. स्पेसिफिकली मी सायन्सबद्दल जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकते बिकॉज तो माझा सब्जेक्ट आहे. अशाच पद्धतीनं तुमचे जे मॅथमॅटिक्सचे टीचर्स असतील, सोशल स्टडीजचे टीचर्स असतील, त्यांच्याकडून हा अभ्यास कसा करू ह्याची गाईडलाईन्स मागून घ्या. फॉर्म्युली असतात, डेफिनिशन्स असतात, हे सगळं एकत्र कंपाईल करून ठेवा, त्याचा एक बंच करून ठेवा. तो तुम्हाला ऑलवेज युजफुल ठरणार आहे. सो टाईम मॅनेजमेंट, त्यानंतर प्रॉपर स्टडी, थरो स्टडी, तुमचा जो कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, ह्या आस्पेक्ट्स एकदा तुम्ही क्लिअर केल्यात की तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल. एकदा तुम्हाला वाटलं की आपला अभ्यास आता बऱ्यापैकी प्रिपेअर झालेला आहे, नेक्स्ट आधीच्या इयरचे जे काही क्वेश्चन पेपर्स असतील तुमच्याकडं ते क्वेश्चन पेपर्स बघा, ते सॉल्व्ह करायचं ट्राय करा. सो दॅट त्याची डेप्थ किती आहे आणि तुम्हाला किती तुमचा अभ्यास झालेला आहे ह्याचा देखील अंदाज येईल. सो अजिबात घाबरून जाऊ नका, अजिबात पॅनिक देखील होऊ नका. जेवढा आपल्या हातात वेळ आहे तेवढ्या हातात आपण जास्तीत जास्त प्रयत्न कसे करता येईल ह्याचा नक्कीच विचार करू शकतो. बोर्डाच्या एक्झामसाठी थोडासा वेळ आहे. सो आत्ताचा जो मधला टाईम आहे तो तुम्ही तुमच्या NTSCच्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी देऊ शकता आणि चांगल्या पद्धतीनं मार्क्स देखील मिळवू शकता. ठीक आहे, ऑल द बेस्ट टू यू. सो स्टुडंट्स, कशी वाटली ही माहिती मला नक्की कमेंट्स करून कळवा. तुमचे फ्रेंड्स, तुमचे रिलेटिव्स यांच्यासोबत मॅक्सिमम ही माहिती शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन. टिल देन, बाय बाय.